स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 8वीचा दुसरा पाठ गुरुचा न्याय या पाठाचे वाचन करणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. तर आता पाठ वाचनास सुरुवात करूया. पाठ दुसरा, गुरुचा न्याय. एक होता राजा, त्याला बऱ्याच वर्षांनी एक मुलगा झाला. त्या मुलाचे त्याने उत्तम संगोपन केले. तो 16 वर्षाचा होईपर्यंत त्याला राजवाड्यातच शिक्षकांची नेमणूक करून प्राथमिक शिक्षण दिले. पण मुलाच्या असल्या जुजबी शिक्षणावर राजा खुश नव्हता. राजपुत्राला तत्कालीन सर्व विद्यांचे व कलांचे राज्यशास्त्रांचे उत्तम शिक्षण मिळावे. तो विद्वान चतुरस्त्र व्हावा असे त्याला वाटे. त्या काळी तक्षशिलेची विद्वत्तेबद्दल ख्याती होती. अनेक शास्त्रात पारंगत असे महापंडित तक्षशिलेत अध्यापनाचे काम करत. तक्षशिलेत चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी सूर्यासारखा तेजस्वी होऊन बाहेर पडे. राजाने आपल्या पुत्राला तक्षशिलेलाच पाठवायचे ठरवले. आपला हा मनोदय त्याला सांगितला. राजपुत्र तिकडे जायला राजी झाला. त्यालाही विद्येची गोडी होतीच. राजाने त्याची मोठ्या समारंभाने पाठवणी केली. राजपुत्र मजल दरमजल करत तक्षशिलेला पोचला. तिथे त्याला मुलेच मुले दिसली. तिथे वाड्यावाड्यातून वेदांची संथा कानी पडे. शास्त्रांची चर्चा ऐकू येई. इथले महान आचार्य कोण, असे राजपुत्राने विचारताच एका शिष्याने त्याला एक नाव सांगितले. राजपुत्र त्यांचा पत्ता विचारत विचारत विद्यालयात गेला. आचार्यांना वंदन करून पुढे उभा राहिला. आचार्यांनी त्यांना स्नान संध्यादी कृत्ये उरकून यायला सांगितले. स्नान संध्यादी म्हणजे आंघोळ करून फ्रेश होऊन यायला सांगितले. राजपुत्राने आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या. भोजन उरकले. आचार्य दुपारची विश्रांती घेऊन उठून बसलेले पाहिल्यावर राजपुत्राने पुन्हा त्यांचे दर्शन घेतले. कुठून आलास तू, आचार्यांनी विचारले. स्टुडंट्स, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड फॉर मोर सच व्हिडिओज. मी वाराणसीहून आलो. मी तिथला राजकुमार आहे. वडिलांनी विशेष अध्ययनासाठी मला इकडे पाठवलं आहे. म्हणजे विशेष शिक्षणासाठी त्याला इथे तक्षशिलेला पाठवलं आहे असे तो गुरूंना सांगतो. मन लावून अभ्यास करशील, सहाध्यायांशी बरोबरीच्या नात्याने वागशील, राजपुत्र आहेस म्हणून विचारतो. गुरुनी म्हणजे बाकीच्या मुलांबरोबर बरोबरीने वागणार की नाही ते त्याला विचारले. आपल्या इच्छेप्रमाणे वागेन, आचार्य. ठीक आहे, आजपासून तू माझा शिष्य झालास. माझ्या पाठशाळेत मी तुला प्रवेश दिला आहे. म्हणजे त्याला पाठशाळेत ॲडमिशन मिळाले, प्रवेश मिळाला आहे. इतर शिष्यांबरोबर राजपुत्राचेही शिक्षण चालू झाले. म्हणजे बाकीच्या स्टुडंट्सबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर त्याचे शिक्षण सुरू झाले. राजपुत्र त्या पाठशाळेत रुळला, रमला. अभ्यासही मन लावून करू लागला. आचार्यांना विविध शंका विचारू लागला, डिफिकल्टीज विचारू लागला. राजपुत्राचा तो चौकसपणा पाहून आणि त्याची वागणूक बघून आचार्य खुश झाले. एके दिवशी स्नानाला जात असता राजपुत्राने एका अंगणात पांढरे तीळ वाळत घातलेले पाहिले. तीळ म्हणजे सेसमी सीड्स. एक म्हातारी त्या तिळांची रखवाली करत बसली होती. राजपुत्राला ते तीळ खाण्याचा मोह झाला. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. आचार्यासह सर्वजण पुढे गेले होते. म्हातारीची नजर चुकवून त्याने त्या वाळवणातले मूठभर तीळ उचलले आणि त्याचा बकाणा भरला. म्हणजे वाळत घातलेले तीळ होते, त्यातलं एक मूठ तीळ घेतलं व आपल्या तोंडात टाकले. म्हातारीची नजर तीक्ष्ण होती. तिने राजपुत्राला हटकले, पण तो तिच्याकडे लक्ष न देता विद्यार्थ्यात येऊन मिसळला. दुसऱ्या दिवशी पुन्हा राजपुत्राने तीच गोष्ट केली. तिसऱ्या दिवशी तसेच घडले. तेव्हा मात्र तिने आचार्यांना हाक मारली. आचार्य तिच्याकडे गेले. म्हातारीने घडला तो प्रकार सविस्तर सांगितला. तुमच्या या शिष्याने माझ्या वाळवणातले मूठभर तीळ खाल्ले. असा हा याचा क्रम 3 दिवस चालू आहे. ही इज डुईंग दिस फ्रॉम लास्ट 3 days. मी 2 दिवस गप्प बसले, पण आज तिसऱ्या दिवशीही पुन्हा तोच प्रकार.
सांगितलंस ते बरं केलंस. ही खोड वाईट आहे. मी त्याचा बंदोबस्त करतो, असे म्हणून आचार्य राजपुत्राकडे वळले. त्याला त्यांनी दटावून विचारले, काय हे खरं आहे का? राजपुत्राने आपला गुन्हा कबूल केला. त्यावर आचार्य म्हणाले, राजपुत्रा, एखाद्या वस्तूचा मोह उत्पन्न होणं ही गोष्ट फार वाईट. तशातही तो मोह न आवरता दुसऱ्याची वस्तू त्याच्या नकळत उचलणं हे त्याहून महावाईट. ही चोरी आहे अन राजपुत्रानं अशी चोरी करणं म्हणजे कुंपणानंच शेत खाण्यासारखं आहे. या चौर्यकर्माबद्दल मी तुला शिक्षा करणार आहे. म्हणजे कुंपणाने शेत खाणे म्हणजे जो रखवालदार आहे त्यानेच नुकसान करणे. या चौर्यकर्माबद्दल म्हणजे चोरीच्या कामाबद्दल गुरुजी त्यांना शिक्षा करणार, असे म्हणून आचार्यांनी तिळाच्या मुठीबद्दल राजपुत्राला चांगलेच खडसावले. सर्व सहाध्यायांनी हे पाहिले ऐकले. राजपुत्राला मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्याला आचार्यांचा संताप आला. वर करणी काही करता येईना, त्यामुळे तो आचार्यावर मनोमन जळत राहिला. आचार्य, इथं तुमचं राज्य आहे, मला काही करता येत नाही, पण मी राजपुत्र आहे. काही वर्षांनी वाराणसीचा राजा होईन, त्यावेळी पाहून घेईन, असे विचार तो मनातल्या मनात घोळवत राहिला. सूडबुद्धीने त्याला पुरते घेरले. म्हणजे तो रिवेंज घ्यायला शोधू लागला. म्हणजे आपण ज्यावेळी राजा होणार त्यावेळी आपण तुमचा रिवेंज घेणार, बदला घेणार. यथाकाळ राजपुत्राचे अध्ययन पुरे झाले. आचार्यांनी त्याला समारंभपूर्वक निरोप दिला. त्यावेळी राजपुत्र विनम्र आवाजात आचार्यांना म्हणाला, गुरुवर्य, आपण मला विद्या दिली, सर्व शस्त्रात मला प्रवीण केलं. आपले हे माझ्यावर अनंत उपकार आहेत. विद्यादाता गुरु हा विद्यार्थ्याचा दुसरा पिता होतो, म्हणून आपण मला पितृतुल्य झाला आहात. म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. आपला वियोग मला कायमचा जाणवणार आहे. इथून गेल्यावर मी वाराणसीचा राजा होईन. त्यावेळी आपण एकवार माझ्या राजधानीला भेट द्या. मला आपला राजेशाही सत्कार करायचा आहे. माझ्या अधिकाऱ्यांना आणि प्रजेला आपलं पवित्र दर्शन मला घडवायचं आहे. हे सगळं ठीक रे, पण माझ्या अध्यापन कार्यातून अशी सवड मिळणं दुरापास्त. म्हणजे ते शक्य नाही, आपल्याला वेळ मिळणार नाही, कारण आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं असतं. तू नैती न्यायाने राज्य केलंस की मला सत्कार पोचला. ते चालणार नाही गुरुवर्य, हा माझा हट्ट आहे आणि तो तुम्ही पुरवलाच पाहिजे. ठीक ठीक, सवड काढून येईन मी. आचार्याकडून एवढे आश्वासन घेऊन राजपुत्र तक्षशिलेहून निघाला. यथाकाळ वाराणसीला पोचला. आपला मुलगा विद्यावंत होऊन परत आलेला पाहून राजाने त्याचे कौतुकाने जाहीर स्वागत केले. राजा आता वयोवृद्ध झाला होता, म्हणजे म्हातारा झाला होता. त्याला वाटले आता राज्यभार मुलाच्या शिरावर देऊन आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारावा, आत्मचिंतनात उरलेले आयुष्य घालवावे. आपला बेत त्याने अमात्य प्रधानांना बोलवून दाखवला. म्हणजे त्याने हे आपलं डिसिजन मिनिस्टर्सना सांगितलं. त्यांनी संमती दिली. दे ॲग्रीड टू इट. लगेच मुहूर्त निश्चित करण्यात आला आणि त्या दिवशी मोठ्या समारंभाने राजपुत्राला राज्याभिषेक करून सिंहासनावर बसवण्यात आले. राजपुत्र होता तो राजा झाला, सर्व सत्ताधीश बनला. पण 3 मुठी तीळ खाल्ल्याबद्दल आपल्याला आचार्यांनी सर्व सहाध्यायासमक्ष म्हणजे सर्व मित्रांसमोर खडसावल्याचा प्रसंग राजाच्या मनात सलत होता. ती आठवण तो विसरला नव्हता, किंबहुना त्याला ती विसरायची नव्हती. त्याबद्दल तो आचार्यांना जन्माची अद्दल घडवणार होता. म्हणून त्याने नम्रतेचे, साळसूदपणाचे एक पत्र लिहून आचार्यांना भेटीचे निमंत्रण दिले. आचार्यांना ते निमंत्रण मिळाले. शिष्याचे अगत्य कळून आले. आपल्या शिष्याची इच्छा अपुरी ठेवणे योग्य नव्हे असे त्यांना वाटले. त्यांनी वाराणसीला जाण्याची तयारी केली. सोबत काही शिष्यही घेतले. आचार्य वाराणसीला आले. महाद्वारात आचार्य येताच द्वाररक्षकांनी तशी आत वर्दी दिली, म्हणजे सिक्युरिटीने आत जाऊन कळविले. राजाने आचार्यांना आत बोलवले. आचार्य त्याच्यासमोर गेले. राजा सिंहासनावर रेलून बसला होता.
तो उठला नाही किंवा पुढे झुकलाही नाही. त्याने आचार्यांना या म्हटले नाही की आसनही दिले नाही. तो उग्र शब्दात आपल्या प्रधानांना म्हणाला, प्रधान मंडळी हो, हा तक्षशिलेचा आचार्य स्वतःला विद्वान समजतो, धार्मिक समजतो. यानं माझा एका राजपुत्राचा पाण उतारा केला, मला अपमानित केलं. त्याबद्दल याला जबरदस्त शिक्षा करण्यासाठी मी इथे बोलावून आणलं आहे. तुम्ही याला अंधार कोठडीत ठेवा आणि योग्य दिवस पाहून याचा जाहीर शिरच्छेद करा, म्हणजे याचे मुंडके छाटून टाका, डोके कापून टाका, व याला मारून टाका. राजाज्ञा कठोर होती, अन्यायाची होती, पण आचार्य डगमगले नाहीत. ते ताठ मानेने उभे राहिले. शिष्योत्तमा, मला 2 शब्द बोलायची परवानगी देतोस? असे त्यांनी राजाला विचारले. बोल, तुला काय बोलायचं ते बोल. पश्चाताप करायचा तर करून घे, कारण तुझं आयुष्य आता थोडं उरलं आहे. मला पश्चाताप करायचा नाही. मला माझ्या आयुष्याची फिकीर नाही. मी जे केलं ते अगदी योग्यच केलं. मला ते करणंच भाग होतं. ते मी केलं नसतं तर मी माझ्या कर्तव्याला चुकलो असतो. तुझ्या दरबारात अनेक लोक आपले कच्चे खटले घेऊन येतात. त्यापैकी जे खोटे असतील, अपराधी असतील, त्यांना तू दंड देतोस. हा दंड तू सूडबुद्धीनं करतोस काय? अपराध्यांना पुन्हा अन्यायानं वागू नये आणि याची इतरांना देख लाभून त्यांनीही अन्याय करण्यापासून परावृत्त व्हावं, यासाठी ती शिक्षा असते. गुरुही आपला शिष्य अन्यायानं वागला तर त्याला शिक्षा करतो, ती त्याचसाठी. म्हणजेच गुरु आपल्या शिष्याला म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षा करतो, ती त्याने पुन्हा तीच चूक करू नये म्हणून, व त्या शिक्षेतून बाकी मुलांनीही त्या विद्यार्थ्याला झालेली शिक्षा पाहून वाईट मार्गाने जाणे किंवा वाईट प्रवृत्ती सोडून चांगल्या मार्गाने जावे, यासाठीच गुरु शिक्षा करत असतात. ते गुरुचं कर्तव्य असतं. अरे, 3 मुठी तिळांचा प्रश्न नव्हता. प्रश्न होता त्या मागच्या मनोवृत्तीचा. राजा, विचार कर. मी त्यावेळी तुला खडसावलं नसतं तर तुझी चोरून खाण्याची प्रवृत्ती वाढली असती. तू हळूहळू मोठ्या चोऱ्या करू लागला असतास. पुढे दरोडेही घालू लागला असतास. मग तक्षशिलेच्या राजानं तुला पकडून तुझा हात तोडला असता आणि तुझं चौर्यकर्म तुझ्या वडिलांच्या कानी गेलं असतं तर त्यांनी जन्मात कधी तुला राज्य दिलं नसतं. जर तुझी चोरी तुझ्या वडिलांपर्यंत पोचली असती तर तुला कधीच राज्य मिळालं नसतं, तुला सिंहासनावर बसायला मिळालं नसतं. आज जो तू राजपदावर अधिष्ठित आहे तो मी त्यावेळी तुला खडसावल्यामुळे आहेस. त्यामुळे जर तुझी ती चोरीची प्रवृत्ती शमली, मला वधदंड द्यायला तू समर्थ आहेस. मी वधदंड स्वीकारायला सिद्ध आहे, म्हणजे तू दिलेली पनिशमेंट, शिक्षा भोगायला तयार आहे किंवा मरायला तयार आहे. आचार्याचे ते निस्पृह सडेतोड भाषण ऐकताच आणि तो प्रसंग पाहताना राजाच्या आधी प्रधान मंडळी लज्जित झाली. त्यांच्यापैकी एक प्रधान पुढे होऊन मोठ्या धीराने बोलला. सगळे मिनिस्टर्स होते, मंत्री होते, ते लज्जित झाले व त्यातील एक मंत्री म्हणजे प्रधान पुढे आला व धीराने बोलू लागला. तो पुढे येऊन म्हणाला, महाराज, आचार्यांवर क्रुद्ध होऊ नका, भलतंच साहस करू नका. एका महाविद्वान आणि पवित्र आचार्याच्या रक्ताने तुम्ही हे राजसिंहासन कलंकित करू नका. आचार्यांनी केलं ते योग्य केलं आणि ते तुमच्या भल्यासाठी केलं असंच आम्हाला वाटतं. म्हणजे महाराज, तुम्ही आचार्यांवर म्हणजे गुरूंवर क्रोधित होऊ नका, त्यांच्यावर राग करू नका आणि आपले सिंहासन कलंकित करू नका. आता मात्र राजा पुरता खजील झाला. त्याच्या हृदयात सद्विचार दाटून आला. आपल्या आत्ताच्या उद्धट असंस्कृत वर्तनाबद्दल त्यालाच लाज वाटली. तो खडबडून सिंहासनावरून उतरला. म्हणजेच राजाच्या मनाचे परिवर्तन झाले व तो सद्विचार करू लागला, चांगले विचार करू लागला. धावत जाऊन त्याने आचार्यांच्या पायांना मिठी घातली. गुरुदेव, एवढेच शब्द त्याच्या तोंडून उमटले. पुढचे शब्द अश्रूत भिजून वाहून गेले. आचार्यांनी राजाला उठवून त्याला हृदयाशी धरले, त्याची पाठ थोपटली. आचार्यांनी त्याला आपल्या जवळ घेतले, त्याला मिठी मारली व त्याची पाठ थोपटली. राजा,
तू माझ्यावर अन्याय केलास याचं मला दुःख नाही, तुझ्या हृदयात विवेकाचा उदय झाला याचा मला आनंद आहे. म्हणजे तू सुधारलास याचा मला आनंद आहे. गुरुदेव, मी अपराधी आहे, मला त्याचा विलक्षण पश्चाताप होतो आहे. राज्य करण्याचा नैतिक अधिकारच मी गमावून बसलो असं मला वाटतं. मी खाली उतरतो. त्या सिंहासनावर आता तुम्ही बसा. वाराणसीचं धर्मराज्य तुम्ही करा. म्हणजे तो आचार्यांना सिंहासनावर बसायला सांगतो, त्यांना राजा महाराज बनायला सांगतो व आपण सिंहासनावरून खाली उतरतो. वेडा कुठला? आम्ही आचार्य लोक राज्य करण्यासाठी जन्माला आलेलो नाही. आमचं कार्य वेगळं आहे. तेव्हा मला तुझं राज्य नको, धन वैभव नको, काही नको. तू तरुण आहेस, राजकुलात जन्मलेला आहेस, विद्यासंपन्न आहेस. तेव्हा राज्य तूच करायचं, मात्र ते धर्मन्यायानं कर, कोणाशीही सूडबुद्धीनं वागू नकोस. गुरुदेव, जीवात जीव असेपर्यंत मी तुमच्या उपदेशाप्रमाणे वागेन, असे म्हणून राजाने पुनश्च आचार्यांचे पाय धरले. या पाठाचे लेखक आहेत पंडित महादेव शास्त्री जोशी. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्हाला यात काही डिफिकल्टी असली, काही प्रश्नोत्तरे हवी असलीस जरूर कमेंट बॉक्समध्ये तसे लिहा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.